रामचंद्र प्रभूंच्या जन्माचं पहिलं कारण सांगितलंय. देवऋषी नारद हिमालयाच्या त्या गिरिकंदरामध्ये तपश्चर्या केल्यानंतर काम आणि क्रोधाला जिंकलं, पण आपल्याकडे जी जिव्यता आली की ती कुणाला तरी सांगावशी वाटतंय. भगवान शिवांना सांगितले, भगवान विष्णूंना सांगितले. विष्णूंना असं वाटलं हा अहंकार जर नारद मुनींना झाला तर सगळं गुगल थांबून जाईल. कारण त्या काळचं गुगल म्हणजे नारद मुनी, कुठं काय चाललंय सर्च केलं म्हणजे नारदजी आपल्याला सांगायचे. नाही, गुगल थांबायला नको आणि अहंकार यायला नको. म्हणून नारदांचा अहंकार घालवण्यासाठी नारदांना लग्न करण्याची इच्छा झाली. विश्वमोहिनीच्या त्या स्वयंवरामध्ये गेल्यानंतर विष्णूला त्यांनी सांगितलं होतं मला सुंदर रूप द्या, परंतु विष्णू भगवंताने सुंदर नाही बंदर बना दिया. आणि मग त्या विश्वमोहिनीच्या स्वयंवरामध्ये गेल्यानंतर त्याला वाटलं की विष्णूचं रूप मला मिळालं, माझ्याच गळ्यामध्ये स्वयंवराची माळा पडेल. परंतु तिनं पाहिलं नाही ढुंकून. बाजूला बसलेले शिवगण होते, म्हणले जरा आरशात तोंड बघा कुठं येत आहे. आणि मग पाण्यामध्ये जाऊन पाहिलं तर माकडाचा चेहरा. विष्णू भगवंताकडे नारद गेले, माझे अवेलना केली, माझी थट्टा केली. आपण मी शाप देतो तुम्हाला, जसा मला विरह विश्वमोहिनीचा झाला तसा तुम्हाला सुद्धा लक्ष्मीचा विरह होईल. आणि ज्या माकडांचा चेहरा तुम्ही मला दिला त्या माकडाच्या साह्यानेच त्या राम अवतारामध्ये तुम्ही रावणाचा वध कराल. म्हणून या कारणासाठी रामचंद्र प्रभूंना राम जन्म घ्यावा लागला, पहिलं कारण.